नांदेड़ बल्दिया उज़्मा के हल्के नंबर 19 के कोठा और असरजन इलाकों में सड़कें और नालियों का मसला बिलाखिर खत्म हो जाएगा। एमएलए मोहन राव हम्बर्डे की कोशिशों और वार्ड के कांग्रेसी कारपोरेटर राजू काड़े की जिद्दोजहद से कोठा और असरजन इलाकों में 2 करोड़ रुपए की लागत के तामीराती काम शुरू किए जाएंगे। इन तामीराती कामों का इफ्तिताह इतवार के रोज एमएलए मोहन राव हम्बर्डे के हाथों किया गया। इन 2 करोड़ रुपए में सीसी रोड के साथ असरजन में छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे की तज़यीन भी शामिल हैं। गुज़िश्ता कई बरसों से इन इलाकों में नालियों और सड़कों का मसला दरपेश था। एमएलए मोहन हम्बर्डे और कारपोरेटर राजू काड़े ने 2 व्हीलर पर इलाके का दौरा किया और इलाके के इस अहम मसले पर तवज्जो दी, जिसके बाद आवाम के इस बड़े मसले को दूर करने के लिए एमएलए मोहन राव हम्बर्डे ने 2 करोड़ रुपए मंजूर किए। तामीराती कामों के इफ्तिताह के मौके पर धुमड़ पाटिल, वैद पाटिल, जाधव पाटिल और बालाजी उपाय समेत इलाके के अवाम ने कसीर तादाद में शिरकत की। आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील गोदावरीच्या अलीकडे कवठा, सिडको, असरजन, वसरणी हे मी स्वतः माझ्या आमदार निधीतून मी 70 लाखाची कामं केलेली आहेत, ते सुद्धा मार्गी लागलेली आहेत। कामं पूर्णत्वाकडे गेलेली आहेत। तसेच नगर विकासमधून मी 5 कोटीची कामं आणलेली आहेत। त्यापैकी 2 कोटीचे आज राजू काळे यांच्या वार्डातील त्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे। सगळं मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि ते कामं उलटं अवघ्या 15 दिवसात पूर्ण होऊन जातील। आणि राहिलेले 3 कोटीचे आमच्या इकडल्या भागाचे नगरसेवक संजयराव मोरे, सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे सुद्धा नाही का 3 कोटी टाकलेले आहेत। तसे उदय देशमुख हे कामं यांचाही जी आर आलेला आहे। हे कामं वर्क ऑर्डर निघायची राहिलेली आहे। येत्या महिन्यामध्ये त्याचे वर्क ऑर्डर निघून 1.5 महिन्यात ती बी कामं पूर्ण करायचं आहे। तसेच ह्या भागात माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून यांच्याकडे मी प्रामुख्याने मागणी केली आणि त्या मागणीमध्ये मला दलितमध्ये त्यांनी 4 कोटी आज 2 असरजन याच्याकरता विकासाकरता मूलभूत सेवाकरता 4 कोटी दिले आहेत। तसेच आणि ते आता नवीन मूलभूत सेवामध्ये साहेबांनी मोठा विकासाची गंगा म्हणतात त्याप्रमाणे माझ्या दक्षिण मतदारसंघात टोटल 59 कोटीची कामं टाकलेली आहेत। त्याचा बी आज जी आर निघाला। ते कामं येत्या 6 महिन्यात साहेबाचं पालकमंत्री अशोकराव चव्हाणांचं स्वप्न आहे सुंदर नांदेड, सुंदर सिटी ह्या प्रकारचं करण्याचे एक चांगले दर्जेदार काम करण्याचे त्यांचा संकल्प आहे। आणि त्या कामाकरता नाही का त्यांना दक्षिण मतदारसंघात एवढी मोठी प्रामुख्याने कामं टाकली आहेत। आणि तशा आणि तर बरेच कोर्ट असेल, इतर दुसऱ्या ग्राउंड असेल त्याच्याकरता साहेबांनी 550 कोटीचा काम निधी मला दक्षिण भागात उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे आमचे इकडले दक्षिण मतदारसंघ साहेबाचे सगळे नगरसेवक, दक्षिण जनता सगळे साहेबाचे आम्ही आभारी आहोत। प्रभाग क्रमांक 19 जुना कवठा आसरजन या ठिकाणी आमदार साहेबांना 2 कोटी रुपये निधी दिलेला आहे। पूर्वी अण्णांना स्वतः मोटरसायकलवर फिरून पूर्ण रस्ते बघितले। ज्या ठिकाणी कुठंच काही सुविधा पोहोचलं नाही अशा ठिकाणी अण्णा स्वतः गेले आणि त्या ठिकाणी त्यानं जाऊन पूर्ण पाहणी केली मोटरसायकलवर। आणि आता त्याचं ते पूर्ण उद्घाटन झालं। एक गल्लीमध्ये एक रस्त्यावर जाऊन त्यानं स्वतः नारळ फोडलं, स्वतः पूर्ण फिरले। पूर्वी महापालिका निवडून आल्याच्या नंतर 4 वर्ष झाले आजपर्यंत कोणतेही निधी पोहोचली नव्हती। स्वच्छ निधीशिवाय या भागामध्ये कुठलेही 10 लाखाशिवाय काम झालं नाही। आज अण्णानं 2 कोटी फक्त कवठा आसरजन एरियामध्ये दिले। सिडको आणि वसरणीसाठी 3 कोटी आता त्यांची पूर्ण वर्क ऑर्डर वगैरे झालेली आहे। या पद्धतीमध्ये अण्णांना आज कमीत कमी 22 ठिकाणी नारळ फोडून पूर्ण रस्त्याचे उद्घाटन केलेले आहे। या 2 कोटीच्या कामाला निधी दिल्याबद्दल मी अशोकराव साहेबाचे व आमदार मोहन अण्णा हम्बर्डे साहेबाचं मी आभार मानतो।